नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि बघू शकता आपण इथं पूर्णपणे जे शेतात आहे तिथं आपल्याला केळीची लागवड शुक्रवारी करायची आहे. म्हणजे 2 दिवसांनी इथं आपल्याला केळीची लागवड करायची आहे. आणि त्याच्यासाठी आपण बघू शकता इथं माझ्या पाठीमागे तुम्हाला ड्रिप दिसत असेल की आज आपण पूर्णपणे एका दिवसात जे ड्रिप आहे ते पूर्णपणे हातरून काढलेलं आहे. आणि इंडियन ड्रिप याला म्हणतात, कारण की इंडियन ड्रिप जे आहे ते केळी बागासाठी एकदम उत्तम ड्रिप आहे. कारण की इतर शेतकरी जे वापरतात ते लिंबोणीच्या बागासाठी ड्रिप चालतं, ते ड्रिप इथं चालत नाही. तर तुम्हाला दाखवतो इंडियन ड्रिप कशा प्रकारे असतं. आता संध्याकाळची लाईट आहे त्याच्यामुळे तुम्हाला आता पाणी दाखवण्यात येणार नाही, पण ड्रिप कशा प्रकारे असतं आणि आपण केळीच्या बागासाठी रानडुकराचा कशा बचाव करण्यासाठी आपण कशा प्रकारे ताराचं कंपाऊंड केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण झटका करंट सोडणार आहे, कारण की त्यामुळे जर शेतीला नुकसान होत आहे. आणि जे रानडुकर असतात ते केळीचा पूर्णपणे खालचं बुडका असतं ते खाण्याचा प्रयत्न करतात. आणि बघू शकता आता मी तुम्हाला पुढच्या कॅमेरा दाखवतो कशा प्रकारे आपण ड्रिप टाकलेला आहे. तर बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे आपण इंडियन ड्रिप इथं काल रात्री आपण चालू केलं होतं. आणि एक एक गुंडीवर म्हणजे 6.5 फुटावर एक गुंडी आहे. आणि असं प्रकारे पाणी पडून बघ कशा प्रकारे मसरत गेलेलं आहे. आणि पूर्णपणे जे आहे ते आपल्या एकरासाठी 1300 झाडं हे केळीची झाडं बसणार आहेत. आणि बघू शकता आपण एक बांधावर शेतीच्या बांधावर एक केळीच्या झाडाचा प्रयोग केला होता. कशा प्रकारे आज त्या झाडाला हे आहे क्वालिटी आलेली आहे. बघू शकताय हे समोर तुम्हाला झाड दिसत असेल, तर ह्या झाडाचा आपण बघू शकता कशा प्रकारे पोंगारा आलेला आहे. आणि ह्याला जे म्हणतात, तर जर 4 दिवसाला ह्या केळीच्या झाडाला नवीन पाणी यायला पाहिजे. आणि ते तशा प्रकारे पान देखील आलेलं आहे. बघू शकता कशा प्रकारे पान जे आहे ते एकदम वरच्या दिशेने गेलेलं आहे. आणि याला आपण ह्याच्यावर प्रयोग करण्यासाठी झाड लावलं होतं, म्हणजे माती किती पद्धतीने परिपक्व झालेली आहे हे बघण्यासाठी आपण झाड लावलं होतं. बघू शकताय झाडाची वाढ देखील बघा. आणि इथं त्याला पिल्लू देखील आलेलं आहे. तर अशा प्रकारे ह्याची पिल्लं देखील आपण काढण्याचं काम करत आहेत. अशा प्रकारे कट करायचे त्याचे, जेणेकरून हे पिल्लू फुटणार नाही. आणि त्यामुळे केळीच्या झाडाची वाढ जी आहे ती एकदम उत्तम प्रकारे होते. तर अशा प्रकारे जे बघू शकताय, आणि आपण एकदम 1200-1300 रोपं आणले ते घरी आहेत. आणि त्या 2 दिवसांनी त्याची लागवड करायची आहे. तर हे बघू शकता हे झाड केळीचं. आणि त्यानंतर इथं आपल्याला पूर्णपणे क्षेत्रात लागवड करायची आहे. नवीन प्रयोग करणे गरजेचं आहे. आणि इथं बघा आंब्याला देखील मोहर आलेला आहे. आणि काय काय ठिकाणी आंबे देखील लरलेले आहेत आपण बघू शकताय. तरी ते काही बघू शकता इतरी आंबे आहेत ते खाली पडलेले आहेत काय काय गळून. आणि काय काय ठिकाणी आंबं म्हणजे ह्याला बुरशी लागलेली, ह्याला बुरशीनाशक फवारलं पाहिजे, ते आपण फवारलं नव्हतं, त्याच्यामुळे हे आंबं गळण्याचा प्रयत्न चालू आहे. बघा हात लावला तर आंबा गळून पडत आहे. आणि ह्याला आता लवकरच बुरशीनाशक फवारल्यानंतर पूर्णपणे तवर जो आहे तो आंब्यामध्ये रूपांतर होईल. आणि पूर्णपणे खाली हातरलेला आहे. आणि तार जे आहे ते कशा प्रकारे ओढलेले बघू शकताय. तर तुम्हाला पूर्णपणे ब्लॉग बघायला मिळेल आपण केळीची रोपं लावताना कशा प्रकारे लागवड करायची त्याची देखील तुम्हाला पूर्णपणे माहिती मिळेल. तर आता हे बघू शकता आपण ही तार जे आहे बघू शकताय, तार कशा प्रकारे तार कंपाऊंड केलेला आहे. आणि इथं काय काय मध्ये ठिकाणी अँगल देखील लावलेले आहेत. आणि काय काय ठिकाणी लाकडं देखील लावले आहेत, कारण की सपोर्टसाठी लाकडं लावलेली आहेत. तर अशा प्रकारे ड्रिप ते पूर्णपणे 1 एकर क्षेत्रामध्ये टाकलेलं आहे. आणि त्याचं काल रात्री ह्याला पाणी देखील सोडलं होतं. पाणी नंतर व्यवस्थितपणे चांगलं पाणी मसारलेलं आहे. ह्याच्यामध्ये आता झाडं लागवड करण्यासाठी रान तयार झालेलं आहे. आता 2 दिवसातच आपल्याला ह्याच्यामध्ये लागवड करायची आहे. खाली देखील बघू शकताय शेजारी द्राक्षाची बाग आहे, त्यांचा देखील चांगल्या प्रकारे माल धरलेला आहे. आणि रानडुकराच्या बचावासाठी आपण तारा देखील 4ही बाजूने लावलेल्या आहेत. तर 2 दिवसात तुम्हाला पूर्णपणे केळीची लागवड कशा प्रकारे करतात आणि कशा प्रकारे आखणी करायची शेताची हे देखील तुम्हाला आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. तोपर्यंत तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल नवीन असाल तर तुम्हाला केळी संदर्भात संपूर्ण अपडेट बघायला मिळेल. आणि कशा प्रकारे केळीच्या आळवण्या देखील असतात, कोणकोणत्या फवारण्या घेतात. जर नवीन शेतकरी लावण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांच्यासाठी आपला एकदम यूट्यूब चॅनल तुम्हाला प्लॅटफॉर्म चांगला उपलब्ध करून दिलेला आहे. तुम्हाला लागवड करताना कुठल्या कुठल्या काळजी घ्यायची ते देखील तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.